स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com पॉडकास्टमध्ये. मी गायत्री देवरुखकर आणि माझ्यासोबत आहे नाटक वेडा मराठी माणूस सौरभ तळवदे. हाय सौरभ. हाय, कसा आहेस तू? मस्त. आजही आम्ही नाटकांच्या गप्पा मारणार आहोत, भरपूर नाटकांबद्दल. आता जस्ट ॲक्च्युली सुरू होण्यापूर्वी एपिसोड शूट करायच्या आधी आम्ही सफरचंद नाटकाबद्दल बोलत होतो आणि तिथूनच सुचलं की बरीच छान नाटकं आलेली आणि ती अचानक काही कारणामुळे बंद पडली. नाटकं बंद पडत असतात कारण मेन तर म्हणजे प्रोडक्शन, जो पैसा जो लागतो, फायनान्स, हा मॅटर होतो बरेचदा, कारण किंवा अजूनही काही कारणं असू शकतात. पण सफरचंद हे मला खरंच खूप आवडलेलं नाटक आणि दुःखद गोष्ट अशी की सौरभने नाही बघितलं ते नाटक. सौरभ, तू कसं मिस केलं सफरचंद? ते असतं ना की काय काय नाटकांचं नशीब असतं. माझ्या नशिबात नव्हतं हे पाहणं. मी कोडमंत्र नाही बघितलं, सो काय म्हणतेस? इक्वल जाऊ दे. पण कोड राहिलं होती. मग राहिलं. मी 2-3दा जायचा प्लॅन झाला आणि ते कॅन्सल झालं, सो ते राहिलं. साखर खाल्लेला माणूस पण राहिलंय माझं. कॅन यू इमॅजिन? काय म्हणतेस? पण असं मला वाटतंय की ते परत येईल नाटक. म्हणजे प्रशांत सर प्लीज. पण ना खूप जणांकडून फीडबॅक आलाय मला की ते नाटक राहून गेलं. इतकं छान होतं ते. त्याचे ऑलमोस्ट 300-400 प्रयोग झाले होते. वाव. पण ते सुंदरच होतं. कास्टच किती इंटरेस्टिंग होती. शुभांगी गोखलेताई, शंकरशण कराडे, प्रशांत दामले सर, रुचा आपटे. वाव. पण काय विषय होता साधारण त्या नाटकाचा? त्याचा विषय असा होता की डायबिटीज, म्हणजे आता इंडियाला डायबिटीज कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. सो डायबिटीजच्या आसपास नाटक होतं. पण कुठेही ते सिरियसली सांगत नव्हतं की तुम्ही हेच करा, तेच करा, औषध घ्या, पथ्य पाळा, असं काही नाही. अगदी तुमचं हसत खेळत त्याने एकदा चांगला सल्ला दिला, कसं राहायचं, कसं जगायचं. त्यात प्रशांत दामले सर, संकर्षण, शुभांगी मॅम, त्यांची टायमिंग, रुचा आपटे, त्याबद्दल काय सांगायचं आणखी? वाव, खरंच छान. आणि चंद्रकांत कुलकर्णी सरांचं दिग्दर्शन होतं. म्हणजे चांगलं, पण इतका सोपा वाटणारा विषय आपल्यासाठी. आपण कॉमन, आता मधुमेह म्हणजे किती कॉमन झालं, तो इतक्या अनयुज्युअली मांडणं किती सही आहे ही गोष्ट. इथं नाटक 6 वेळा पाहिलंय आणि प्रत्येक वेळा तितकंच हसायला आलंय. म्हणजे माहितीये मला की हा जोक होणार आहे. 6 वेळा पाहिलंय मी. असं कुठेच झालं नाही की कंटाळा आला. म्हणजे अजून पाहू शकलो असतो. आणि बऱ्याच वेळाने एकदा पण नाही पाहिलंय. सो ते मला थोडं ऑड वाटलं की एवढं छान नाटक कसं मिस केलं. खूप जणांकडून फीडबॅक आला की राहून गेलं. ते नाटक परत आलं पाहिजे. खरंच या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण मी विनंती करते, प्रशांत सर प्लीज, कोणीतरी, चंदू सर प्लीज परत आणा ते नाटक. आमचं राहिलंय बघायचं. आणि असंच आपण आपल्या गप्पा सुरू राहणार आहेत. पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या पॉडकास्टला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, कारण ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत कित्येक एपिसोड, बरोबर? आणि आपल्यासोबत प्रेषित आहे, प्रेषित देवरुखकर, आमचा DOP, सर्वा प्रोड्युसर, आमचे करता धरता, जे आम्हाला चांगलं दाखवतात कॅमेऱ्यावर, आमचे आवाजही चांगले पोहोचवतात तुमच्यापर्यंत. वेलकम प्रेषित. शिस्तीमध्ये ठेवतात. हो, फटके टपली पण बसते कधी कधी. वेलकम प्रेषित. आज मला माईक पण मिळालेला आहे, सो तुमच्या दोघांचे धन्यवाद. आमचं काही खरं नाहीये पण आज. ओके, पण तू सांग ना मला सफरचंद बद्दल. मी पाहिलं नाही. काय होतं नाटक नेमकं? ते सफरचंद नाटक म्हणजे माझ्यासमोर ना काश्मीरच उभं राहतं ते नाटक म्हटल्यावरती. ऑल क्रेडिट गोज टू संदेश बेंद्रे सर. त्यांनी सगळे, मला वाटतं, अवॉर्ड्स घेतले. तुला माहितीच असेल नेपथ्यासाठी. वैशिष्ट्य मेन असं होतं फिरता रंगमंच त्या नाटकाचं. आणि कन्सेप्टही सुंदर होता नाटकाचं. स्टोरी लाईनच इतकी सुंदर होती. कथा, पटकथा, संवाद खूप छान होते. आणि सगळ्यांची कामं, शंतनू मोघे सर किंवा शर्मिला शिंदे, सगळ्यांची कामं खूप छान होती. संजय जमखंडी, अक्षय वर्तक, अमीर तोंडवळकर, म्हणजे इतकी छान कामं केली आहेत सगळ्यांनी. आणि तो एक म्हणतो ना आपण की इंडिया पाकिस्तान किंवा काश्मीर, हा जे हे मुद्दे, म्हणजे आपल्या मनात एक घर करून एक स्पेशल जागा आहे त्या विषयासाठी. किंवा कोणीही पेटून उठेल हिंदुस्थानी माणूस त्या विषयावर. तर तसं ते आहे. म्हणजे असं भारावून टाकणारा विषय होता. आणि छान, अगदी म्हणजे छान, म्हणजे धुकं दाखवलं आहे काश्मीरचं, शिकारा दाखवला आहे. आणि त्यामधून एक स्टोरी फुलते त्यात काश्मीरमध्ये. आणि ते कसं, पण काही कारणास्तव ते नाटक बंद झालं. मला खरंच पाहिजे की अजून त्या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजे. ते माझं मनापासून माझी इच्छा आहे. पण तू सांगितलं ते व्हिज्युअली खूप, म्हणजे मी इमॅजिन करतो की शिकारा दाखवली आणि काश्मीरचं वगैरे, असं विचार करूनच छान वाटतंय. हो, या नाटकाच्या क्लिप्स तुम्हाला रंगभूमी.com चॅनलवर बघायला मिळतील, युट्यूबवर. पण ती मजा जी प्रत्यक्ष लाईव्ह बघण्यात आहे ना, मस्त अफाट. एक शिकारा, एका सुरुवातीच्या दृश्यामध्ये लेफ्ट टू राईट शिकारा पूर्ण जातो धुक्यातून, लेफ्ट विंगमधून राईट विंगमध्ये. बघण्यासारखं आहे ते. नेत्रदीपक आहे तो. ऑन स्टेज पूर्ण ते वन साईड टू अदर साईड घेऊन गेले असं. आणि त्या नाटकाचे लाईट्स, प्रकाश योजना,
अप्रतिम. म्हणजे ते जे सफरचंदाचं झाड दाखवलं आणि त्यामागे सूर्योदय आणि एका आग लागण्याचं एक त्यामध्ये दृश्य आहे. तर ते आग लागणं ते इतकं सुंदर दाखवलंय ना, की म्हणजे ते निळं, म्हणजे ते रात्र दाखवताना निळे प्रकाश योजना, त्याच्या वेगळ्या छटा, त्यानंतर तर आग लागताना लाल आणि ऑरेंज किंवा येल्लो कलरच्या वेगळ्या शेड्स वापरून अप्रतिम. खूपच ते सुंदर होतं. म्हणजे ते अवॉर्ड सगळं ते डिझर्व करत होतं नाटक त्यासाठी. मला जो फोमो देतेस आता, नाही पाहिलंय मी. नाही, आणि त्या नाटकातली माझी एक फेवरेट गोष्ट म्हणजे प्रमोद शेला जे कॅरेक्टर प्ले करत होते, श्यामलाल. श्यामलाल, ते सफरचंदचं झाड दाखवलं आहे आणि त्याच्यावरूनच त्यांची ते वरती बसलेले असतात आणि झाडावरूनच ते उतरतात वगैरे. ते खूप म्हणजे स्टेजवर हे सगळं घडताना तुम्हाला खूप सुंदर वाटतं ते. बट होपफुली कदाचित कधी परत ते, आणि ते गुजराती नाटक पहिलं आलं होतं आणि नंतर मग मराठीत ते नाटक अडॅप्ट केलं. तर मे बी येईल आता. म्हणजे बेंगॉलीमध्ये आलं तरी मी जाईन बघायला परतचे नाटक, पण होपफुली मराठीतही येऊ देते नाटक परत नक्कीच. काम सगळ्यांचं चांगलं होतं. आणि शंतनू मोघे सरांचं तू जे मगाशी म्हणालास, म्हणजे मी हे ऐकलं होतं आणि पाहिलं पण होतं न्यूजमध्ये की एका प्रयोगाच्या वेळेला त्यांच्या पायाला काही दुखापत झाली होती, पाय फ्रॅक्चरमध्ये होता, पण त्यांनी प्रयोग कॅन्सल न करता वॉकर घेऊन तो पूर्ण प्रयोग केला. हॅट्स ऑफ. खरंच. नाही, त्यांनी खूप चांगला, आणि तो काश्मीरी जो एक लहेजा वापरलाय त्यांनी बोलताना, ते खूप सुंदर, ऐकायला पण खूप चांगलं वाटतं. आणि ते काश्मीरमध्ये घेऊनच जातं ते नाटक आपल्याला बसल्या बसल्या. आणि मी दिनानाथला बघितलं. दिनानाथला AC म्हणजे असा फुल होता, त्यामुळे मग मी काश्मीरलाच पोहोचलेले, थंड झालेली मी एकदम, त्यामुळे तो अनुभव वेगळा होता. तसंच गालिब नाटक व्हिज्युअली, त्याच्यामधले पण एक चांगला, तो मला एक काय म्हणतात व्हिज्युअली खूप प्लीजिंग वाटतो. खूप सुंदर. प्रदीप मुळे सर, प्रकाश योजना आणि नेपथ्य दोन्ही पण प्रदीप मुळे सर, बरोबर ना? हो. त्यांचं ते कारंज, शेवटी जे फुलतं ना कारंज, ते खरंच ते आहे, त्या गोष्टीला अर्थ आहे. उगीच कारंज नाहीये तिकडे. पण त्या नाटकाची खासियत बघितलीस ना तू, की भले तर नाव गालिब आहे, गालिबच्या अवतीभोवती फिरतात ते, पण कुठे ना गालिबचे शेर आहेत ना खूप लिमिटेड वापर आहेत, 4 का 5च आहेत. पण त्या काय म्हणतात, त्या शेरच्या आजूबाजूचीच कथा जशी चालते, त्या कथेला अनुसरून तो शेर किंवा ती पद वापरली गेली, असं उगाच काही कुठे टाकलं नाही. करेक्ट. त्यामुळे ते नावात कुठेतरी ना प्रेक्षकांमध्ये जर असं झालं की बापरे, म्हणजे कुणातरी म्हणजे अगदी मोगले आझम टाईपचं काहीतरी आहे की काय गालिब, म्हणजे असं काहीतरी लोकांमध्ये झालं, त्यामुळे नावात ते कुठेतरी गणलं थोडंसं, असं मला वाटलं. कधी मी सांगते, मी दिनानाथला दुसऱ्या नाटकासाठी गेलेले आणि मी गालिब 2दा बघितलेलं तोपर्यंत, इतकं मला आवडलेलं. आणि माझ्या मागे प्रेक्षक बसलेले, तर त्यांचं चाललेलं पुढचं नाटक आता कुठलं बघूया, हे बघूया, गालिब बघूया की ते बघूया. म्हटलं गालिब बघा, गालिब खूप सुंदर आहे. मला नाही राहवत, मी लगेच बोलून मी म्हटलं गालिब बघा तुम्ही, मिस नका करू नाटक. तर त्यांचे जे म्हणजे कपल होते 2, तर त्यातले एक म्हणजे जे काका होते ते म्हणाले की नाही, ते माझ्या डोक्याच्या वरचं असणार आहे काहीतरी, ते अगदीच म्हणजे उच्च मराठी वगैरे असेल असं काहीतरी त्यांना वाटलं. म्हणजे काय वाटलं मला माहिती, पण त्यांना असं वाटलं की काहीतरी ते डोक्यावरून जाणार असेल किंवा जड असेल नाटक, हिस्टोरिक टाईप किंवा शाब्दिक जड असतं ना तसं. तर मी म्हटलं नाही, तसं नाही आहे, ते अगदी हलकं फुलकं नाटक आहे, एक साधा सुद्धा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय त्या नाटकामध्ये, मिस नका करू. तर त्या वाईफ लगेच म्हणाल्या की नाही, मी तर जाते, तुम्ही आला नाही तरी मी जाणार आहे, असं ते झालं. पण ते कुठेतरी नावामुळे मला वाटतं हे झालं, पण अजून कळलं नाही नाटक का ते बंद झालं, कारण सगळ्यांची कामं चांगली होती नाटकामध्ये. प्रोडक्शन म्हणजे जी आपण निर्मिती मूल्य म्हणतो नाटकाची, ती अप्रतिम, म्हणजे सुंदरच होतं. तो वाडा जो पुण्यातला त्यांनी उभा केलेला, ओ माय गॉड, त्याचे किती 70 प्रयोग झाले, 70-72 प्रयोग झाले, फार नाही झाले प्रयोग. म्हणजे वाटलं नव्हतं मला एवढ्या लवकर बंद होईल. चिन्मय मांडलेकर सरांचं ते, पण नाटक खूप स्मूथ होतं. म्हणजे बघितलं असं तू, द वे इट फ्लोड, त्याचं काय म्हणतात, स्टार्ट टू एंड, असं कुठेही असं वाटत होतं कुठला सीन उगाच टाकलाय, जबरदस्ती टाकलाय, डायलॉग्स उगाच खेचलाय, एकदम मक्खन, म्हणजे असं लोण्यासारखं म्हणतो ना आपण, ते फुलत जातं नाटक. आणि त्यांची जी नाती दाखवली एकमेकांमध्ये, दोघी बहिणी, मग विराजच येतो, त्याचं पण एक कनेक्शन त्या फॅमिलीशी असतं. बट आय हॅव टू ॲडमिट दिस, म्हणजे यांची सिरियल होती आधी विराजस आणि गौतमीची, आय एम नॉट अ फॅन ऑफ TV सोप्स. काम कधी पाहिलं नव्हतं, आई पाहायची पण मी कधीच जाऊन ते मुद्दाहून बघितलं असं नाही. आणि मला ॲक्च्युली थोडंसं की कशाला बघतं असं, आणि थोडा मी काय म्हणतात अप्रिहेन्सिव्ह होतो की जाऊन बघू की नको नाटक. तू मला पुश केलं होतं, नाही बघ छान नाटक आहे. नाही, आवाजलं की का बघू, म्हणजे TV सोप मध्ये एवढं ते डोक्यात काय म्हणतात बायस निर्माण होतो की असं TV सोप ॲक्टर्स आहे की नको बघायला पाहिजे असं वाटतं कधी कधी. पण जेव्हा नाटकाला बसलो मी,
म्हणजे गौतमी देशपांडे वन मी ओव्हर आहे. काय वन साइड काम केलं तिने. खतरनाक my काम God. आहे. खूप सुंदर केलंय गौतमी हे काम. आणि तिचं त्याचा आवाज इतका गोड आहे ना, तो हो. प्लस पॉइंट ठरलाय त्याच्यासाठी. आणि शायरी वगैरे ते म्हणते ना, ते खूप छान वाटतं, एकदम कानाला मधुर वाटतं ऐकायला ते. आणि त्या नाटकामध्ये तू नोटीस केलं की मला माहिती नाही की प्रेक्षकांनी, पण गालेबचं पूर्ण नाव हे फक्त एंडला घेतलं गेलंय. हो 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 पूर्ण नाटकामध्ये फक्त गालेब 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 हो. त्यांचं पूर्ण जे फुल नेम होतं हम्म. मिर्झा गालेब, ते पूर्ण हो. फक्त शेवटी घेतलंय. एखाद्या व्यक्तिमत्वाने किंवा त्या व्यक्तिमत्वाच्या कारकिर्दीने आपण किती भारावून जाऊ शकतो, भारावले जाऊ शकतो, हे त्या नाटकात दाखवलंय. एवढंच मी सांगेन. परत कदाचित आणि कधीतरी आणि ते शेर पण असे घेतलेत म्हणजे नोन आहेत, असं हो, नाही की known काय आहे. ते एकदम नाही, जगा नाही. वेगळं काहीतरी काही नाही. उर्दू आहे असं काहीच नाहीये. भाषा पण सोपी होती, हो नोन शेर होते आणि त्याचा संदर्भ लागतो कथेशी कुठे ना हो, कुठेतरी. हो. ते एक विशेष वाटलं मला. अजून गमतीशीर एक गोष्ट म्हणजे विराजच जे पात्र साकारत होता अंगद दहलवी. दहलवी, तर ते अंगद दहलवी दळवीचं तो थोडं ग्लॅमरस यायला, कारण तो बॉलिवूडमध्ये तो रायटर म्हणून त्याला खूप प्रेज केलं जातं आणि त्याला खूप काम येतं त्याला, की तुम्ही आमच्यासाठी पिक्चर लिहा वगैरे असं. तेव्हा ते लिहिताना तो दळवीचं कुठेतरी ग्लॅमरस एक होतं की दहलवी नाव लावतो, अंगद दहलवी. ते खूपच आवडलं मला की छान अंगद दहलवी, आणि ती फिरकी घेत असते सारखी गौतमी त्या नावाची. त्यामुळे ते खूप, आणि सगळ्यांचं जे केमिस्ट्री आहे कलाकारांची मला खूप आवडली. गुरुराज अवधानी सर, Oh त्यांचा my उल्लेख God. करायलाच हवा. काय एनर्जी आहे काय त्यांची, पर्सनॅलिटी त्यांची पण. पर्सनॅलिटी काय आहे, आवाज आणि तो आवाज. इतका सुंदर वाटतो की छान. खूप त्यांनी ते, कारण थोडंसं मध्येच त्यांना म्हणजे थोडं आजार पण अल्झायमर हो, टाईप दाखवलं. मानसिक आजार होतो, त्यामुळे तो पण त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन ते छान दाखवलं. एक सीन आहे ना बेंचवरचा गौतम त्यांचा, जे असं वाटतं की नॉर्मल ठीक झालेत आणि अचानक ते परत पेशंटच्या याच्यात जातात. तो एक ट्रान्झिशन दाखवला ना, तो इतका कमाल वाटतो. आत्ता गुजबम झाले बघ. हो. खूपच ते छान झालंय. आणि अश्विनी जोशीने जे मोठ्या बहिणीचं पात्र साकारलं, की ती थोडं तिला काळानुसार किंवा सिच्युएशननुसार तिला थोडं मॅच्युअर्ड बिहेव करावंच लागतं, आणि ती म्हणजे जरा जास्त ती हे असते, विचार करून करून ती तशी झाली असते परिस्थितीनुसार. तर ते पण तिने खूप चांगलं उभं पण केलं. ॲज अ सेट केमिस्ट्री खूप छान होती. असं वाटत नव्हतं की म्हणजे त्या बहिणी नाही नाही, किंवा नाही. काहीच वाटत नव्हतं. इतकी असंच छान नाटक होतं ते. खूप छान, खूप छान. आणि शेवट पण अगदी समर्पक केलाय, की जे आपल्याला म्हणजे असं उचित वाटतं शेवट, की असंच काहीतरी उगीच दाखवायचं म्हणून दाखवलं नाही, किंवा काहीतरी अर्धवट सोडून तुम्हीच अर्थ काढा असं पण नाहीये. छान शेवट दिलेला आहे नाटकाला. पण मी दोनदा पाहिलं नाटक ते, पण प्रत्येक म्हणजे ॲट बोथ टाइम्स मला तो फील गुड फॅक्टर आला की हो, छान वाटलं हे, बोर कधी नाही छान झालं. पाहिलं. काहीच नाही. बोरपेक्षा मला नाट्यकरून निघताना काय म्हणतात मी समाधानी होतो. हो हो, तू म्हणालास पण हो. दुसऱ्यांदा जाताना तुझा मूड खराब होता, काहीतरी कारणामुळे तू हो. जरासा हे होतास, आणि तू म्हणालास की नाही आज मला गालिब बघा बघावं जाणार लागणार आहे. आहे, माझा मूड चांगला होईल, आणि तसं झालं. हो. तर असं आहे. आणि अजून कुठली नाटकं आठवतात तुला अशी की जी खूप मी ना कोविडच्या आधी पाहिलं होतं. अच्छा तेव्हा झी मराठी प्रोडक्शनमध्ये आलं होतं नाटकांच्या. ओके. म्हणजे आरण्यक काढलं होतं आणि झुंड आलं होतं. झुंड. हां. हो सो हो. ते नाटक मला छान वाटलं होतं. त्याचं कारण असं की त्यावेळेला हा टॉपिक खूप हॉट होता. अच्छा बीफ कन्झम्पशन आणि मॉब लिंचिंग. ओके. त्या खूप किस्से झाले होते हम्म. आणि मीडियामध्ये सतत ते किस्से येत होते. तर त्याच्यावरती नाटक काढलं होतं समर खडस यांनी. अच्छा समर खडस एक पत्रकार आहेत. त्यांनी हे नाटक लिहिलं होतं. ओके. आणि इंटरेस्टिंग म्हणजे त्यांचं दिग्दर्शन प्रदीप मुळेंनी केलं होतं, जे नेपथ्यकार आहेत. त्यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. ओ. आणि तो इतका हॉट टॉपिक होता त्यावेळेला. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की नाटक खूप चालेल किंवा लोक उचलून धरतील. आत्ता गोष्टी घडतात आहेत, म्हणजे न्यूज चालू आहेत, त्याच गोष्टीवरचं नाटक येतं आहे. हे किती कमी होतं ना. असं हो, होत नाही की हो, बाबा हो. एखादा करंट विषयावर लगेच नाटक आलं तुमचं. आणि त्याच्यामध्ये जे रेफरन्सेस होते की बीफ खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे, तर ऑब्व्हियसली तो वादाचा विषय आहेच आत्ता पण. असं नाही की ते निकालात निघालाय. पण त्याने रेफरन्सेस काही छान दिले होते की इकडे हा रेफरन्स आहे, की या वेदामध्ये हा रेफरन्स आहे, किंवा मॉब लिंचिंग तेव्हा झालं होतं तेव्हा ॲक्च्युली काय घडलं होतं, म्हणजे सत्य घटना काय होती, बरोबर. त्याचाच त्यांनी इकडे रेफरन्स दिला आहे की ओके. हे तेव्हा असं झालं होतं. पण शेवटी त्याचं काही वेगळंच निष्कर्ष निघाला की तेव्हा ते बीफ नव्हतंच, अजून काहीतरी मीठ होतं. ओ. त्याच्या अवतीभोवती पूर्ण नाटक ते होतं. सगळं आणि ओके. हे नाटक घडतंच एका न्यूज चॅनल न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये. त्यांचं रिपोर्टर अक्यूज केलं होतं की त्यांनी बीफ कॅरी केलं असं. दॅट वॉज द स्टोरी ऑफ द प्ले. ही न्यूज रिपोर्टरच बीफ घेऊन चालला होता, त्याला पकडलं. कोण होते कलाकार? अक्षर कोठारी. अक्षय कोठारे होता, नंदू गाडगीळ होते, अच्छा. किरण माने किरण होते. माने. आणि मला एकच त्या नाटकाचं हे वाटतं, प्रॉब्लेमॅटिक म्हणू शकत नाही, पण हे थोडं प्रायोगिक ढंगाकडे चाललं होतं, त्यामुळे अच्छा. कदाचित त्याचे प्रयोग कमी झाले असतील. ओके. प्रायोगिक ढंग याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये जो मेन ॲक्टर होता अक्षय कोठारी, ही वॉज अ मेन लीड. बरोबर.
पण कुठे ना कुठेतरी एका सर्टन पॉईंट नंतर ही डिसअपियर्स म्हणण्यापेक्षा त्याचं तो मला आठवत नाही नीट, तो मरण पावतो की त्याचं इजा होते. एका पॉईंट नंतर तो नाटकात नव्हता. अच्छा. म्हणजे स्टोरी लाईनमध्येच. ओके. आणि किरण माने टुक ओव्हर तिकडे. म्हणजे चांगले चांगले मोनोलॉग्स किंवा मोठे मोठे डायलॉग्स किरण माने. हा, ऑब्व्हियसली बाकीचे कलाकार नंदू गाडगे वगैरे पण होतेच. बरोबर. पण मला असं वाटतं की प्रेक्षक म्हणून जर व्यायसन नाटकाला येतोय, सो आपल्याला कसं असतं की जो मेन हिरो आहे तो स्टार्ट टू एंड दिसलाच पाहिजे, किंवा हिरो मध्ये कुठे गायब होत नाही. साधारण ती मेंटॅलिटी. हा, ती मेंटॅलिटी असते. त्यामुळे हे कदाचित थोडं प्रायोगिक रंगाकडे चाललं होतं मला वाटतं असं. पण नाटक खरंच छान होतं, हॉट टॉपिक होता. दुसरं प्रोडक्शन व्हॅल्यू खूप छान होती. म्हणजे दिसताना काय म्हणतात, जे न्यूजपेपरचं ऑफिस असून दे किंवा ॲक्टर्सची ॲक्टिंग असून दे किंवा लाईट्स खूप छान होते. सो ते अजून चालू शकलं असतं, पण हे तर कारणच आहे की थोडं प्रायोगिक रंगाकडे चाललं. सेकंड म्हणजे कोविड आलं. कोविड नंतर बंदच पडलं ते. पण कोविड खूप छान छान नाटकं बंद पडली तर. हो, खूप खूप हो. तसं चर्चा तर होणारच नाटक आलं होतं ते. पण त्याच आसपास आलं होतं का की आत्ता आलं होतं? आत्ता आलेलं, आफ्टर लॉकडाऊन संपल्यावर आलेलं. आणि अदिती सारंगधर आणि असतात काय आता मास्टर माइंड त्यांचा गाजते या जोडीचं ते नाटक होतं. आणि क्षितिज जराबकर होते त्यामध्ये. आत्ता हल्लीच त्यांचं निधन झालं. पण हे नाटक खास काय माहिती आहे, हे नाटकामध्ये ना डिबेट होतं, चर्चा होती. म्हणजे चर्चा तर होणार, चर्चाच होती ॲक्च्युली, डिबेट दाखवलंय. पण त्या दोघांमधलं डिबेट आपल्याला ते 3 तास 2.5 तास ते नाटक धरून ठेवतं प्रेक्षकांना. एवढं त्याचं ते लिखाण छान होतं. म्हणजे त्या लिखाणाला अजून हे केलं पाहिजे. हेमंत एदलाबादकर सरांचं लेखन होतं. कमाल होतं ते. म्हणजे त्याच्यामध्ये इतके त्यांनी सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत की तुम्हाला असं जरा पण बोर होत नाही. तर ती त्यांची अभिनयाची पण ताकद आहे, त्यांच्या संवादावरची पकड दोघांची. हे तिघांचे कॅरेक्टर्स काय, कोण होते तिघं नेमके नाटकामध्ये? सो त्यामध्ये असं दाखवलंय की दोघंही सामाजिक कार्यकर्ते असतात. समाजासाठी त्यांना काहीतरी चांगलं असतात काळे आणि हो, पण वेगळ्या त्यांचा हेतू वेगळा असतो. हेतू ऍक्च्युली त्यांचा म्हणजे समाजासाठी चांगलं काहीतरी करायचं हेच असतं त्यांचं. कुठेच पैसा खायचा ही त्यांची दोघांची वृत्ती नसते. प्रामाणिकपणे त्यांना दोघांना करायचं असतं. पण काही मतभेद त्यांच्यामध्ये असतात. सो आपण राईट अँड लेफ्ट म्हणतो ना थिंकिंग, तसं आहे ते. आणि सो दाखवलं म्हणजे ते बघण्यात मजा आहे. त्यांची जी विचारसरणी वेगळी असल्यामुळे त्यांचं उद्दिष्ट एकच असतं की सगळ्यांचं भलं करायचं, पण मार्ग वेगळे असतात. त्यामुळे ते त्यांची मतं कशी मांडतात एकमेकांसमोर, असा तो एक वेगळा प्लॉट होता. आणि तो खूप सुंदर मांडलेला. म्हणजे हेमंत सरांनी ते लिहिलेलं इतकं स्ट्रॉंग आहे. आणि म्हणजे ते चांगलं करत होते. ते नाटक एवढ्या लवकर का बंद पडलं मला माहीत नाही. पण अदिती सारंगधरला अवॉर्ड पण मिळालं त्या नाटकासाठी. हो, बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं तिला. पण कधी कधी कळत ना की चांगली नाटकं का बंद पडतात. खरंच ते म्हणतात ना नाटकाचं नशीब असतं, नाटकाची पत्रिका असते, असं काय असतं असं वाटायला लागलं. खरंच राहून जातं ना बघायचं, असं होतं ते. आणि असं नाही की प्रेक्षकांना बघायचं नसतं, त्यांचं असं की हा नंतर बघू, आधी हे बघू मग ते बघू. हो, पण नंतर ते बघून ते नाटक बंदच झालंय. काळी राणी एक तसं नाटक रत्नाकर मतकरींचं. आणि म्हणजे हल्ली म्हणजे त्याचं बंद असं नाही म्हणू शकत. मधून आता हल्ली एक शोध लागला तर होता. म्हणजे ट्रिव्हिया माहिती का, ते मतकरी सरांनी केलेलं शेवटचं नाटक. हो, आणि विजय केंकरे सरांचं दिग्दर्शन म्हणून 100ावं नाटक. आणि नेपथ्य नाटकाचं प्रदीप मुळे सरांनी केलेलं. म्हणजे कमाल होतं. आणि ते म्हणजे ते 90 रेट्रोज मध्ये आपल्याला ते घेऊन जातं. पण ते ऍक्च्युअली रेट्रोचा फील आला माहितीये. म्हणजे कोणते असा मोठा प्रोड्युसर आहे 70s मधला, त्याचा बंगला आहे. त्यांनी डॉक्टर गिरीश जोगवे, त्यांना काय सांगायचं, ते एकदम ते असं वाटतात की कोणतरी कमीना प्रोड्युसर आहे आणि असा लालची थोडासा. पण त्याने तो हिंदी आणि मराठीचा बॅलन्स जो सेट केलाय ना, खरंच खूप सुंदर, खूप छान. म्हणजे असं वाटत नाही कुठेच की हिंदीत का बोलतायत म्हणून. ते डॉक्टर आहेत म्हणून मला वाटतं. आणि मनवा नाईक, म्हणजे मनवा नाईक ही पण एक म्हणजे ती महत्वाची तीच करू शकली असती तो कॅरेक्टर. काळी आणि ते कॅरेक्टर मला खरंच तीच वाटते मला त्या जागी. आणि इतकं ते ग्लॅमरस तिने ते आणलंय रंगमंचावर, ते रूप स्वतःचं. आणि ते छान वाटतं. म्हणजे मला कुठेतरी वर्षा उसगावकर आठवल्या, तेव्हाचं ते ग्लॅमरस त्यांचं रूप होतं, तसं तिने ते केलंय. खूप छान वाटलं. आणि कुठंच काही वावगं नाही वाटत. ओव्हर द टॉप नाही केलंय तिने, लिमिटमध्ये केलंय आणि छान केलंय. ती खूप ग्लॅमरस दिसली. आणि हरीश दुधाणे खूप सुंदर, खूप सुंदर. चंद्रलेखा जोशी पण आहे त्या. छान, सगळ्यांचे अभिनय चांगले आहेत, नेपथ्य वगैरे म्हणजे असं निर्मिती मूल्य अगेन जे आपण म्हणतो की सुंदर होती. तरी पण त्या नाटकाचे अजून शोज व्हावेत, मला असं वाटतं होतील. रिसेंटली एक झालंय, पण आता अजून तरी पुढे काही झालं नाही. तारखांचं पण असतील गोंधळ, कारण डॉक्टर स्वतःच इतके प्रोजेक्ट करतायत सध्या, त्यामुळे पण कदाचित होत असेल. आणि सगळे स्टारच आहेत, सगळे स्टार आहेत त्यामध्ये. त्यांचं टीव्ही सिरियल्स पण चालू आहेत साईड बाय साईड. पण आमच्यासाठी प्लीज थोडे अजून करा प्रयोग.
आणि कारण भरपूर लोकांचं ते राहिलंय बघायचं नाटक. आणि वायसो गंभीर बद्दल तू मला त्या दिवशी सांगत होतास. हो, हे पण नाटक मी ना कोविडच्या आधी पाहिलं होतं. त्यामध्ये आरोह वेलणकर, पल्लवी अजय, अन्विता फलटणकर हो आणि आशिष दातीर म्हणून होते. इतकं छान नाटक ते. कॉमेडी, आउट ऑफ कॉमेडी, ब्लॅक कॉमेडी म्हणू शकतेस, डार्क जोक्स वगैरे. पण त्याचा फॉर्मॅट मला खूप छान वाटला होता. म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधीची कथा आणि इंटरव्ह्यूच्या नंतरची कथा काही संबंध नाही आहे. दोन वेगळ्या वेगळ्या कथाच आहेत. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग. हे किती कमी होतं. म्हणजे आपल्याला सवय आहे ना की एक कथा जी चालू होते इंटरव्ह्यूच्या आधी तीच पुढे कंटिन्यू होऊन संपते आफ्टर पोस्ट इंटरव्ह्यू. पण इकडे कथा दोन वेगळ्या होत्या. तीच फॅमिली, गंभीर नावाची फॅमिली होती आणि त्यांच्या घरात घडणारे दोन किस्से, म्हणजे दोन कथा त्या. असं ती नाटकाची पूर्ण साधारण कथा होती. काय होतं साधारण कथा? मला इंटरव्ह्यूच्या आधीची आठवत नाही तितकीशी, कारण जुनं नाटक असं 18-19 मध्ये आलं होतं. पण पोस्ट इंटरव्ह्यू पिरियड्सवरती बोललं गेलं होतं. मासिक पाळीवरती भाष्य केलं होतं. आणि असं पण नाही की कुठे डिस्कम्फर्ट करत आहे ऑडियन्सना किंवा बोलताना कुठे कोणी प्रेक्षक म्हणून फिमेल म्हणून तुम्ही डिस्कम्फर्ट, असं कुठेच काही नव्हतं. इतकं छान ते कॉमिक मॅनरमध्ये हसत खेळत तो विषय मांडला गेला होता ना, बघताना इतकी मजा. मी आई बरोबर पाहिलं नाटक हे. ना आई डिस्कम्फर्ट झाली ना मी डिस्कम्फर्ट झालो कुठे बघताना. इतकं छान त्याची मांडणी होती. त्याच्यामध्ये कामं सगळ्यांचीच छान होती. म्हणजे इव्हन पल्लवी अजयची मी आधीच एक सिरियल पाहिली होती, बाप माणूस. सो मला ती माहिती होती, पण तिचं ऑन स्टेज कधीच काम पाहिलं नव्हतं मी. आणि त्या बाप माणूसमुळे कुठे ना कुठे ते बघायला गेलो की मला ह्याला ऑन स्टेज बघायचं कसं याचं परफॉर्मन्स आहे वगैरे, म्हणून मी नाटकाला गेलो होतो. इतकी मजा आली नाटकाला. आणि ऑफकोर्स आरोह वेलणकरचा मी रेगे पाहिला होता. हां, सो त्याच्यामुळे आय नो हिम. पण दोघांना एकत्र पाहताना त्यांची दोघांची केमिस्ट्री नाटकामध्ये नवरा बायको म्हणून खूप छान होती. आणि त्या नाटकाचं लेखन वाटतंय मला, लेखक गिरीश दातार होते. अच्छा. आणि अथर्व थिएटर्सचं प्रोडक्शन होतं ते. ओके. आणि अन्विता फलटणकर, मी तिच्याबद्दल मला प्रचंड आवडलं. स्वीटू, पण ती आत्ता फेमस झाली ना. पण त्या नाटकामध्ये पण तिने काम छान केलंय. म्हणजे ती आरोहची लहान बहीण दाखवली होती. पण त्यात पहिला तिच्यावरती होता वाटतं. तिचं काहीतरी कॉलेजचं एक्सपेरिमेंट असतं आणि ती असं प्रत्येकाचा IQ काढत असते. वाचलंय हो मी सिनॉप्सिस. त्याच्या आसपास ते फर्स्ट हाफ होतं आणि सेकंड हाफमध्ये मासिक पाळीबद्दल पूर्ण भाष्य होतं. पण नाटकाचं ते एकच वाटलं की लोकांना तो फॉर्मॅट बघायची सवयच नाहीये. आपला नाटक म्हणजे काय, अशी एक सलग कथा पाहिजे स्टार्ट टू एंड. ते नव्हतं. सॉर्ट ऑफ कुठे सिटकॉम फॉर्मॅट होता. म्हणजे अब्रॉडमध्ये कसं की सिटकॉमचे एपिसोड्स असतात, यू कॅन गो अँड वॉच द शूटिंग. करेक्ट. त्या टाईपमध्ये काही ते नाटक करणार होते. सो ते कुठेतरी तिकडे फसलं असं मला वाटतं की लोकांनी एक्सेप्ट केलं नाही. कारण आपल्या सवयच नाहीये ना. आपल्या एकदा 2 अंकी नाटक म्हणजे काय, 3 अंकात एकच कथा. पण क्रिएटर्सना क्रेडिट दिलं पाहिजे की त्यांनी आउट ऑफ द बॉक्स करायचा विचार केला. पण हे कुठे वाईट नव्हतं. कारण तुझं माहितीये कसं होतं माहितीये का, कथा पूर्णच होती. बरोबर. भले ती सेकंड हाफशी कनेक्टेड नव्हती, पण फर्स्ट हाफ मध्ये स्टार्ट होतं तीच कथा संपते तिकडे. असं कुठे ओपन एंड वगैरे काहीच नव्हता. सो का नाही चाललं हा प्रश्न आहे मला. 2 शॉर्ट स्टोरीज दाखवलेल्या असं आपण म्हणू शकतो. शॉर्ट स्टोरीज, पण ते का नाही चालते. म्हणजे टॉपिक्स पण चांगले आहे, प्रेझेंटेशन चांगलं आहे, ऍक्टर्सची ऍक्टिंग चांगली आहे, असं बोट ठेवायला कुठे जागा नव्हती. सो नाही चालणं म्हणजे आपल्याला वाईट वाटतं. आपण कधी छान बघितलं म्हणजे लोकांना का नाही आवडलं असं वाटतं ना. पण येतील म्हणजे हा एक कन्सेप्ट आपण आता सुचवलाय, आता लिहावं असं काहीतरी. वायसो गंभीर आता आलं पाहिजे. कारण आता ज्या हिशोबाने मराठी रंगभूमी इव्हॉल्व्ह होते किंवा एक्सेप्ट करते वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट्स, दिस इज अ राईट टाइम. वायसो गंभीर परत यायला पाहिजे. सो टीम वायसो गंभीर प्लीज परत या लवकर. आम्ही वाट बघतोय. माझं राहिलंय बघायचं, ह्याने बघितलंय. आपण परत बघू शकतो या. खरंच चांगलं आहे. आणि जेवढं मला आठवतं ना, त्या नाटकांच्या प्रमोशनच्या वेळी हे लोक बोलले होते की जर हे नाटक चाललं सो असं पण होईल की अजून एक आम्ही वायसो गंभीर मी पार्ट 2 काढू, त्याच्यामध्ये 2 वेगळ्या कथा असतील, असं त्याच्या डोक्यात होतं जेवढं मला आठवतंय. मे बी असं झालं असतं की सॉर्ट ऑफ सिरीज चालू व्हायची असती. होईल कदाचित. चला होईल. मे बी कास्ट शोधत असतील. आणि नाटकांचे पार्ट 2 असे किती कमी देतात ना. ट्रायोलॉजी वाडाची ट्रायोलॉजी आपल्याला माहिती आहे कारण ती झाली आहे. हो. आणि ते किती कठीण आहे ते पण आपल्याला माहिती. त्याच्यामुळे आठवलं मला वाडा चिरेबंदीचे शेवटचे काही प्रयोग राहिले जातात पुण्यामध्ये. 10 वर्ष ते नाटक सुरू आहे. म्हणजे कमाल आहे त्या नाटकाची. आणि ते खरंच आहे तेवढं स्ट्रॉंग नाटक. आणि अजूनही ते बंद व्हावं असं वाटत नाहीये. पण ते आता शेवटचा होणार आहे प्रयोग फायनली. पुण्यामध्ये शेवटचे 5 आत्ता आहेत आणि आय गेस मुंबईमध्ये 2 बाकी आहेत. शेवटचा मुंबईलाच होणार आहे प्रयोग. प्लीज लवकर म्हणजे तुम्ही जर बघितलं नसेल तर मिस करू नका वाडा चिरेबंदी. नक्की जाऊन बघा.
तुम्हाला प्रयोगांचं डिटेल्स मिळतीलच, रंगभूमी अकाउंटवर मिळतील, नाटक वेडा मराठी माणूसही टाकतच असतो त्या नाटकांबद्दल सुद्धा. सो ते डिटेल्स नक्की बघा आणि ते मिस करू नका. वाडा चिरेबंदी. सो सौरभ, झालेल्या नाटकांबद्दल बोललो आपण आता, पण आता आपण अशी काही नाटकं सांगूया प्रेक्षकांना जी आत्ताही जाऊन ते बघू शकतात नाट्यगृहामध्ये, आणि ही मिस नका करू नाटकं. आम्ही एक संधी देतोय तुम्हाला, नाटकांबद्दल सांगतो. ही थोडीशी वेगळी हटके नाटकं आहेत. तर सगळ्यात पहिला उल्लेख मला असं वाटतं पत्रापत्रीचा करूया आपण. दिलीप प्रभावळकर सर आणि विजय केंकरे सर. म्हणजे हे नाटक असं नाही आहे की उभं राहून कोणी सादरीकरण आहे, उभं राहून मध्ये मध्ये आहे त्यामध्ये. ते तुम्ही नाही मिस करू शकत. आणि एकमेव म्हणजे तुम्हाला वन लायनरची पण गरज नाही आहे. दिलीप प्रभावळकर सर एवढं एक कारण पण पुरेसं आहे तुम्हाला. त्यांचं सादरीकरण, मी तुला खरं सांगते, त्यांचं कॉमेडी मला रंगमंचावर लाईव्ह बघता येईल मला हे असं वाटलं नव्हतं. मी हसवाफसवी जवळजवळ 100 वेळा बघितलं यूट्यूबवर, पण त्यांना असं मला लाईव्ह परफॉर्म करताना मला बघता येईल. मला खरंच इतका मला आनंद झाला. मी NCPA ला बघितलं, आपण NCPA बघितलं होतं, आणि इतकं सुंदर. आणि विजय केंकरे सर, पण विजय केंकरे सर वॉज अनएक्सपेक्टेड यार. सरप्राईज पॅकेज होतं ते पूर्ण. त्यांनी इतकं, मी विजय सरांना बोललो, पण मी नकळतच्या तालमीला गेलो होतो ना, त्यांना बोललो पण मी की सर आम्ही दिलीप सरांसाठी बघायला गेलो होतो, पण तुम्ही भाव खाऊन गेलात. पण त्यांना पण खरं वाटत नव्हतं. काय सांगतो सर वगैरे. ते विजय केंकरे सर एकदम जॉली पर्सन, म्हणजे काय सांगायचं त्यांच्याबद्दल. पण खूप ते नाटक अफाट आहे रे. म्हणजे आता कोण पत्र लिहितं कोणाला, पण तेव्हा पत्र लिहिणं, बसून कोणाचा तरी विचार करून. पण जरी अभिवाचन फॉर्मॅटमध्ये असलं ना, तरी प्रेक्षकांना खेळून ठेवणं डिफिकल्ट आहे. ते पण 2 जणांमध्ये फक्त. त्यात असं काय फक्त नेपथ्याचं बॅकड्रॉप आहे, प्रॉपर नेपथ्य तसं बघायला काहीच नाही, फक्त 2 सोफे आहेत तसं बघायला गेलं तर. पण प्रेक्षकांना तेवढं 2-2.5 तास खेळून ठेवणं हे त्या ॲक्टर्सची ताकद आहे. आणि त्या दोघांमध्ये अजून एक आहे क्रिएटिव्ह माइंड दडलेलं, त्यामागे नीरज शिरवईकर, त्यालाही क्रेडिट दिलं पाहिजे. कारण नेपथ्य वगैरे यामध्ये क्रिएटिव्ह सगळे गोष्टी त्याने बघितल्या आहेत की कसं रचायचं हे अभिनाट्य, अभिवाचन आणि नाटक हे कसं करायचं. दृकश्राव्य नाट्यविष्कार असं दिलीप प्रभावकर सरांनी अनाऊन्स केलेलं हे नाटक. जाहिरात करताना ते म्हणाले होते. तर ते काही खोटं त्यांनी पडू दिलेलं नाही आहे शब्द. नीरज शिरवईकर सरांनी ते इतकं छान ते उभं केलं आहे नाटक, आणि त्यांनाही क्रेडिट द्यायला पाहिजे. कारण खूप बोर होणं तर प्रश्नच नव्हता रे त्यामागे. पण तो एक वेगळा प्रयोग आहे, तो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. लोक परत परत जाऊन बघतायत, हाऊसफुल होत आहेत प्रयोग. म्हणजे फार कमी लागत आहेत पण हाऊसफुल होत आहेत शोज. तर त्याचे अजून व्हावेत प्रयोग, आपण अशी सदिच्छा व्यक्त करू शकतो. पण ते नाटक म्हणजे पत्र काय माहिती आहे का, आता आपण ना व्हॉट्सॲपवर इतकं घाईघाईत ना म्हणजे रिप्लाय करतो की झालं, आता वेळच नाही आहे आपल्याकडे. तेव्हा पत्र लिहिणं म्हणजे एखाद्याच्या समोरच्याच्या विचारसरणीचा, म्हणजे मनाचा विचार करून, वेळ काढून, अर्धा तास बसून पत्र लिहायचं, प्रत्येक शब्दाचा विचार करून, ही ते तेव्हा पद्धत होती. इनफॅक्ट मी तुला सांगू, माझे सासरे आजही व्हॉट्सॲपवर रिप्लाय करताना सुद्धा तेवढा विचार करतात. मी बघितलंय पूर्ण असं पॅरेग्राफ पाडून टाईप करताना विचार करून. ते आहे, ते त्यांच्यावरती संस्कार आहेत पत्र लिहिण्याचे. म्हणून मला वाटतं आपण पत्र लिहिली नाही आहेत फार, त्यामुळे तो एक फरक जाणवतो. आणि ते पत्रापत्रीमध्ये ते मला महत्त्व जाणवलं की किती विचार करून लिहिलं आहे, किती त्यातही कोपरखळे आहेत, विनोद आहेत, सटायर, त्यातही सगळं आहे, पण ते किती विचार करून लिहिले. त्या नाटकाचं नेपथ्य पाहिलंस का तू? आपलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये येतं ना कॉमन मॅन, त्या टाईपचं काही 2D नेपथ्य आहे. हो, जेव्हा पत्र लिहिली जायची त्या काळातलं नेपथ्य वाटतं. ते पत्रांमध्ये जातं ते नाटक. अतिशय सिम्पल, आणि त्यामध्ये ती 2 कॅरेक्टर्स त्यामुळे ना उठून दिसतात. आणि त्यांनी प्ले केलेली वेगळी वेगळी कॅरेक्टर्स, खास करून त्या दोघांचेच वडील त्याच्यात प्ले केलेले आहेत. बाप रे, ते आठवलं तरी हसायला येतं. मला NCPAचा तो किस्सा आठवतो. एक सीन त्याच्यामध्ये जसं फक्त विजय केंकरे सर फक्त कंबल हवतात, थोडीशी ठुमका देतात ना, तो सीन. माधुरी दीक्षित, माधुरी होती तिकडे. ते बघितलं. आणि आपण NMSCला ठकीशी संवाद बघितलं. येस, मी स्पीचलेस नाटकाबद्दल त्या अजून खरं सांगायचं तर, एक तर सतीश आळेकरांचं लिखाण एकाचं समजणं नाटक कठीण म्हणू शकतोस, कारण त्यांच्या लिखाणाची शैलीच खूप वेगळी आहे. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे जनरली आधी नाटक येतं, मग त्याच्यावरचं पुस्तक निघतं. हो, पण हे आधी पुस्तक लिहिलं सरांनी, त्याच्यानंतर ते स्वतः अभिवाचनाचे प्रयोग करायचे. सतीश आळेकरचं स्वतः अभिवाचनाचे प्रयोग करायचे, ठकीशी संवाद. हो, आणि आता त्याचं नाटक आलंय अनुपम बर्वेचे दिग्दर्शित. पण अनुपम सरांना पण हॅट्स ऑफ, कारण ते लिखाण इंटरप्रेट करून त्याच्यावरती नाटक बसवणं म्हणजे त्यांचं जे जिनियस दिसून होतं त्याच्यामध्ये. कारण ते म्हणाले की आम्ही पण नाटक वाचतोच आहोत, अजून आम्हाला पण कळतच आहे ठकीशी संवाद. आळेकरांचं लेखन असं एका फटक्यात करणं नाहीच आहे.
आणि त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन वेगळे निघू शकतं, कारण आपण जे नाटकाबद्दल बोललो नंतर त्याच्यात हो. तुझे इंटरप्रिटेशन वेगळे होते, हो. मला नाटक वेगळं समजलं, असं होऊच शकतं. होऊच शकतं. आणि आणि दोघं पण आपल्या ठिकाणी बरोबर होतं. बरोबर. आपण आपल्या आपल्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा आपण कुठल्या अनुभवातून आलो त्या हिशोबाने नाटक बघतो आपण. सो तुझं इंटरप्रिटेशन माझं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं. आणि नाटकातले 2 ऑफकोर्स हुकमाचे इतके सूरज जोशी आणि गिरिजा ओक, आहा कमाल दोघांनी केलेली आहे. सूरज जोशीने जे वयस्कर माणसाचं जे कॅरेक्टर प्ले केलंय, जी भूमिका उभी केली आहे, काय म्हणजे व्हीलचेअरवर, आणि तो जे बेअरिंग जे त्यांनी घेतलंय शेवटपर्यंत सुटत नाही. आपण मध्ये पहिल्या रांगेत बसलो, हो. पण इतके जवळ आला होता तो, हो. बापरे. आणि गिरिजा ओक तिने जी वेगळी पात्र साकारले, मध्येच ती अलेक्सा बनते तेव्हा तर हो काय तो रोबोटिक आवाज काढते, मग मध्येच नजाकत मध्ये बोलते. पण नाटक पण इतकं व्हिज्युअली प्लीजिंग आहे ना, त्याचं नेपथ्य इंटरेस्टिंग आहे खूप. खोके अमेझॉनचे बॉक्सेस ठेवलेत सगळीकडे, आणि तेवढंच नेपथ्य, पण ते किती छान वाटतं ना बघायला. त्यातूनच वेगळे क्रिएटिव्ह हे काढलेले आहेत त्या गोष्टी. ज्या पद्धतीने एंड केला नाटकाचा ना, तो बघतानाच ते म्हणजे मी बोलू शकत नाही किंवा सांगू पण नाही, ऍक्च्युली बघावा जाऊन असं अनुभव आहे. आणि तो एक म्हणजे आपण ते एक नाटक एन्जॉय केलं. मध्ये जर कळलं नसेल, काय आपल्याला डाऊट्स होते की हां हे का असं असेल का असेल, पण ते आपल्याला एन्जॉय म्हणजे मनोरंजन केलं त्या नाटकाने. एंटरटेनिंग नाटक आहे, म्हणजे असं मिस नका करू. तुम्ही पण ते नाटक बघा. अगदी वेगळं नाटक आहे, आणि सगळ्या कामं दोघांची पण खूप सुंदर आहेत नाटकामध्ये. आता 24 नोव्हेंबरला NCPला प्रयोग आहे, मिस नका करू. संडे येतोय, नक्की बघा. संडे येतोय, अजून काय पाहिजे खरंच. त्या दोघांसाठी म्हणजे बघाच तुम्ही जाऊन ते नाटक. अनुपम बर्वेने खूप मेहनत पण घेतली आहे, आणि लाईट्स नाटकाचे छान आहेत. सगळं छानच आहे नाटकाचं. हो, कुठे बोट ठेवण्यासाठी जागाच काहीच नाही, जागाच नाहीये. हा, तुम्हाला कळलं नाही तर तुमची चूक आहे. पण नाटक छान आहे. मी गिरिजा ओकसाठी परत बघणार आहे, म्हणजे थोडं मी इथे पार्शल होईल. गिरिजाने खूप गोड दिसली आहे, आणि इतकं बिनधास्तपणा पाहिजे त्या व्यक्तिरेखेला, आणि तो तिने छान केलाय. ठक्की जी तिने उभी केली ना, ती ठक्की. माझं 2 स्पेशल राहिलं होतं बघायचं तिचं. मी तिला फर्स्ट टाइम ऑन स्टेज पाहिलं. माझं पण राहिलं. पण त्यांचं जे काम झालंय ना, इतकं प्लेझंट आहे ना, म्हणजे ती ठकी पण बनते, त्यांची ती काय म्हणतात असिस्टंट अलेक्सा, त्याचं ते पूर्ण वेगळे कॅरेक्टर्स, ते कॅरेक्टर्स खूप क्लोज बाय आहेत. डिफरन्शिएट करणं खूप कठीण आहे तसं बघायला गेलं तर. पण त्याच्यामध्ये पण तिने जे डिफरन्सिएशन दाखवलं ना, छोटे व्हेरिएशन्स करून, दॅट टेक्स द केक. खूप सुंदर केलंय. त्याच्यानंतर घंटा आपणच पाहिलं NCP, आपण एकत्र पाहतो नाटक सगळी. ललित प्रभाकर म्हणजे काय दुसरं काय बोलायचं ना, तूच बोल त्याच्याबद्दल. अरे नाटक खूप सुंदर आहे, खूपच छान आहे नाटक. म्हणजे ललित प्रभाकर पण छान आहे, आणि नाटक पण छान आहे. आपण नाटकाबद्दल बोलूया का? ललितसाठी वेगळा पॉडकास्ट. मल्लिका सिंग पण आहे त्यामध्ये. मल्लिका सिंग हंसपाल, बरोबर ना? येस, छान काम केलंय तिने सुद्धा. मोहित टाकळकरांचं दिग्दर्शन आहे, आणि ॲडप्टेशन आहे ते नाटक. पण निरंजन पेडणेकरनी केलेलं. निरंजनने केलं. हो, निरंजन पेडणेकरने केलंय ॲडप्टेशन. आणि काय म्हणजे ते कमाल, त्याचा कन्सेप्टच इतका सुंदर आहे की एका दिवसात किती त्यांना लिमिट असतं. असं एक नवीन कायदा आलाय की एका दिवसामध्ये फक्त 150 शब्द बोलू शकतो. तर कोणते शब्द बोलायचे आणि कोणते शब्द बोलायचे नाही, या अवतीभोवतीचं नाटक फिरतं. कपल दाखवलं, 11मध्ये असतं. आणि जर उद्याचा कायदा आला की तुमच्या बोलण्यावर बंदी आली, तर कमीत कमी शब्दामध्ये आपण कसं कन्व्हर्सेशन करू शकतो, या अवतीभोवती पुढे नाटक येते. मग त्यामागचे राजकीय, त्यामागे काय विचारसरणी असेल, की गव्हर्नमेंटने हा रूल का काढला, त्याबद्दलही ललित बोलतो. मग तिचं रिलेशनशिपकडे हे असतं, त्या ह्याच्यामध्ये त्यांच्यातली विचारसरणीमधली तफावत दाखवली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, सामाजिक आहे, पर्सनल आहे, रिलेशनशिप इश्यूज सगळे डिस्कस झाले. आपण एवढ्याशा गोष्टींना किती तुम्ही विचार करू शकता, स्काय इज द लिमिट असं झालंय ते. हे म्हणजे सगळे आस्पेक्ट्स त्यांनी त्यामध्ये कव्हर केलेत, की ह्या गोष्टीमुळे किती गोष्टी तुमच्यावर अफेक्ट होऊ शकतात असं. त्यामुळे बंड पुकारणं आलं, मी नाहीच, आम्ही 100 शब्द, त्या 150 शब्दांचा तो कायदा लागू होऊ नये म्हणून फाईट चालू असते, हे असं पण एक भाग आहे त्या नाटकामध्ये. त्यामध्ये त्यांना पर्सनल रिलेशन पण सांभाळायचं असतं. आणि दिवसाला 150 शब्दात काय होतं ना, म्हणजे भांडणातच नवरा बायकोंना किती शब्द एक भांडण तर झालंच पाहिजे ना रोज, असं कसं. पण मल्लिका सिंग हंसपाल इज नॉन मराठी, पण तिने ज्या पद्धतीने मराठी कमाल ग्रास केलं, खूप छान वाटतं ते. खूप सुंदर वाटत, मला माहिती पण नव्हतं नॉन महाराष्ट्र नाही. कळतच नाही, नाटक बघताना नाही कळत. आणि त्या दोघांचा जो सहज वावर आहे, म्हणजे खूपच सहज वावर आहे रंगमंचावरचा,
तो खूप मन जिंकून टाकतो खरंच. म्हणजे असं वाटतं की कुठल्या तरी घरातलंच आपण बघतोय हे, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच आहे कपल, रिअल लाईफ एवढं आपल्याला वाटतं ते, आणि खेचून घेतं नाटक. आणि त्या नाटकाचं नेपथ्य म्हणजे तो वरचा जो ढग त्यांनी उभा केला यार, काय लाईट्स त्या ढगामधून दाखवले, आणि तिथून तो एक मूड सेट होतो. रोमॅन्टिकला पिंक ढग दाखवलंय, नंतर ब्लू आहे, तर ते खूप छान वाटतं तेव्हा. माहिती आहे, आपला पण मूड तसा होतो तो नाटक बघताना. खूपच छान. आणि आता ही झाली सगळी नाटकं, आणि ह्या व्यतिरिक्त आता मी दशावतार नाटकाकडे येणार आहे. एकदम वेगळं नाटक, म्हणजे लोकनाट्याचा प्रकार आपण म्हणू शकतो. मालवणी कोकणात फेमस आहेत, कोकणी माणूस बघत असाल तर दशावतार आपलं. तर जे जत्रांमध्ये वगैरे आपण बघतो, तर संतोष पाटील आपल्यासाठी क्रेसेंट थिएटर हे नाटक आपल्यासाठी रंगभूमीवर घेऊन आलेले आहे, जिथे जाऊन तुम्ही तिकीट काढून दशावतार बघू शकता. शनैश्वरम, शनिदेवाची गोष्ट एक त्यांनी आणलेली आहे, आणि खूपच छान आहे. आपण बघितलंय दशावतार. तर तुला कसं वाटलं दशावतार बघून? मी खूप लहान असताना पाहिलं होतं, कारण माझी आई कुडाळची आहे, पण मी खूपच लहान होतो तेव्हा नाटक पाहिलं होतं. सो मला दशावतार असंच पूर्ण आठवत पण कारण तिकडे कसं आहे कोकणामध्ये की दशावतार रात्री चालू होतं, सकाळपर्यंत चालतं. सो मी काय पूर्ण तेव्हा पाहिलं पण नव्हतं, मला फक्त अंदुक आठवत होतं. जेव्हा मी आत्ता पाहिलं दशावतार शनैश्वरम, तेव्हा मला पूर्ण ते रिकलेक्ट झालं की अच्छा असं होतं, असं होतं, असं होतं. आणि कुठेही वाटत नाही की हे लोक दशावतारी नाही आहेत किंवा काय म्हणतात फक्त थिएटर आर्टिस्ट आहे. इतकं ते छान बसवलंय. म्हणजे तुझं पूर्ण काय म्हणतात म्युझिकचा फील, तुझं नेपथ्य, तुझे ॲक्टर्स, म्हणजे मेन जे ॲक्टर्स आहेत किशोर पाटील, संतोष पाटील, त्यांनी जे काम केलंय त्यांची कामं इतकी मस्त झाली आहेत. म्हणजे असं कोणाला दाखवलं गावातून आणून की हे दशावतार दाखवायला घेऊन चाललं, खरंच दशावतार वाटेल ते इतकं छान झालंय. आणि बाकीची जी मुलं आहेत, क्रिसेंट थिएटरची जी बॅच आहे ॲक्टिंगची, ती बॅच झाल्यानंतर जे पासआउट स्टुडंट्स आहेत त्यांनी हे नाटक बसवलंय किंवा त्यांचं त्याच्यामध्ये बाकीचं मेन रोल्स त्यांचे आहेत. आणि विशाल गावडे ज्यांनी दिग्दर्शन केलंय, आणि हे कोकणातून इम्पोर्ट केले संतोष दादांनी, त्यासाठी त्यांना क्रेडिट गेलं पाहिजे. संतोष दादांनी हे एक गोष्ट चांगली केली आहे की त्यांना ओरिजिनल एक दशावतारी कलाकार मुंबईत बोलवून स्वतः त्याच्याकडून नाटक बसवून घेतलंय. आणि कसं आहे दशावतारमध्ये कसं होतंय की जर आपण नॉर्मल नाटकामध्ये एवढा आवाज लावतो, तर दशावतारमध्ये दुप्पट तिप्पट आवाज लावावा लागतोय त्यापेक्षा, आणि तेवढी जास्त इंटेन्सिटी लावायला लागते. तर त्या अभिनय प्रशिक्षण शिबिरातली त्यांच्याची मुंबई स्कूल ऑफ ड्रामा क्रेसेंट थिएटर चालवतं, त्यामधलेही स्टुडंट्स आहेत. तर खरं नाही वाटत की ह्या लोकांनी पहिलं नाटक केलेलं आहे असं, कारण ती जी इंटेन्सिटी लागते ना, ती कमाल ही मुलं करतायत. म्हणजे आपण दोनदा बघितलं दशावतार, आणि खूप सुंदर. शनिदेव तर म्हणजे ऐकतच नाहीत कोणाला किशोर पाटील, जे त्यांच्यात तो आवेग तो पाहिजे तो आहे तो आवाजामध्ये. आणि लक्ष्मी माता त्यांच्यासमोर उभ्या राहतात त्यांचंही, आणि महाकाल संतोष पाटीलचं स्वतः आहेत त्यामध्ये. आणि पण ही कथा मला माहिती नव्हती शनिदेवाची, मला पण नव्हती माहित नव्हती. हा कथा पण इंटरेस्टिंग आहे असं बघा. शनिदेवाबद्दल आपण कधी ऐकलं पण नाही, जास्त बोललं पण जात. दशावतारची खासियतच ती आहे की लहान मुलांपासून सगळ्यांना, आबालवृद्धांना त्या गोष्टी कळायला, दशावतारमध्ये एवढ्या ज्या गोष्टी आहेत दशावताराच्या विष्णूच्या, त्या सगळ्या कळायला ते हे असायचं, दशावतारची नाटकं व्हायची. आणि आता आता विशाल गावडेमुळे ती परंपरा कुठून तरी गावातून मुंबईला आली. आधी नाटक केलं होतं राजकीय, खूप गाजलं होतं. हो, आणि तुला माहितीये का त्याची स्क्रिप्ट नाहीये कुठेच. विशालला ते लक्षात आहे, त्याने लहानपणापासून ते नाटक बघितलंय दशावतार. तो आपल्याला बोलला ना की दशावताराची स्क्रिप्ट नसतेच, डायलॉग्स नसतातच, ते लोक इम्प्रोव्हाइज करतात. हो, आम्ही लहानपणापासून ते ऐकतो आणि आम्हाला पाठ होतं. अख्खी सुभाषित आहेत त्यामध्ये. म्हणजे कोणाला चुकून वाटेल की दशावतार मालवणी असतं, तर नाही, ते मालवणी भाषेत नसतं, ते मराठी, आणि अगदी सुंदर आपल्याला कळेल अशी थोडीशी अलंकृत मराठी असते, पण ती आपल्याला कळते सगळ्यांना. तर ते सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे बघायला पण. त्यांचे वेशभूषा म्हणा किंवा त्यांचे अभिनय वेगळा आहे, त्यामध्ये थोडा लाऊड अभिनय करायला लागतोय, पण ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यातून ती गोष्ट उलगडत जाते त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या बोलण्यातून, उच्चारातून. पण हे खूप धाडसाचं काम आहे की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करणं, कारण दशावतार कोणी ॲज अ नाटक कोणी करायला जात नाही तसं बघायला गेलं तर. मग त्याच्यासाठी हॅट्स ऑफ केलं, धाडस केलं हे करण्याचं. कारण नव्या विद्यार्थ्यांना घेऊन कारण एक तर तुम्हाला मेकअपला खूप वेळ लागतो, 2-2.5 तासात तुम्हाला मेकअप चालू करावा लागतो, पूर्ण वेशभूषा सगळं आधी ते करून मग नाटकाला उभं राहणं, आणि नाटक त्या एनर्जीने चालू ठेवणं. कारण नाटकाच्या एनर्जी, जसं तू म्हणालीस की आवाज दुप्पट टिप्पट लावायला लागतो, ती एनर्जी कंटिन्युअसली मेंटेन करणं 2-2.5 तास नॉट इझी. म्हणून ते नाटक रात्री ते सकाळपर्यंत त्यासाठी चालतं की एकमेकांना ते बोलत राहतात की जी सुभाषित त्यांना आठवतात त्यावेळेला की हे यावर बोललं पाहिजे,
ते बोलत जातात कॅरेक्टर, ते एवढे त्या कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. इनफॅक्ट त्यांनी असं सांगितलं की ते रात्री चालू राहतं, रात्रभर चालू राहतं, ते सकाळी झोपतात कलाकार. मग संध्याकाळी त्यांना परत उठवून सांगितलं ना की आज तू हे पात्र साकारणार, तू हे पात्र साकारणार, ते रेडी असतात कुठलंही पात्र साकारण्यासाठी. एवढी त्यांची तयारी असते. कारण कधी पुरुष पात्र पण स्त्री पात्र हे पुरुष साकारतात, ही पण एक वैशिष्ट्य आहे दशावतारचं. त्यामुळे मग तेही एक की म्हणजे कुठलंही कॅरेक्टर कोणीही साकारायला तयार असते, एवढं त्यांचं पाठांतर चोख असतं. आणि त्यांना एवढा अध्यात्मात म्हणजे आपले जे जुन्या ज्या गोष्टी आहेत, जे पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या एवढ्या त्यांना माहिती असतात. त्यामुळे आणि हे आता पुढच्या पिढीकडे संक्रमण होण्यासाठी दशावतार पुढे जाणं, ही लोकनाट्य परंपरा पुढे जाणं गरजेचं आहे. आणि संतोष पाटील दादांना पुन्हा मी थँक्स म्हणते की त्यांनी दशावतार आणले आणि ह्याचे प्रयोग होत आहेत. त्यामुळे प्लीज भेट द्या. आता 25ला प्रबोधनकर ठाकरेचा प्रयोग आहे रात्री 8:30ला. प्रबोधनकर ठाकरे मेन थिएटरला प्रयोग आहे, प्लीज चुकवू नका, कारण तुम्ही नाही विसरणार. हा एक वेगळाच प्रयोग असणार आहे. त्यांची मुलाखत पण आपण ॲक्च्युली घेतली आहे, ती अजून व्हिडिओ गेला नाही आहे, पण तो जाईल लवकरच. तर त्यात खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स कळलेत. हे आता आम्ही जे बोलतो त्यापेक्षा अजून वेगळे वेगळे फॅक्ट्स. त्यांच्या मेकअपसाठी कुठल्या गोष्टी वापरल्या जातात, तर त्यांनी शंखाची पावडर असं म्हटलं होतं, शंखांच्या पावडरचा वापर केला जातो. अगेन जो रंग, ज्या रंगाचा मेकअप करायचा त्यावरही खूप शास्त्र आहे. म्हणजे जर देवाचं असेल तर थोडा लाईट, दानवाचा डार्क कलर, थोडा डार्क कलर, शनिदेवाला थोडा निळा कलर दिलेला आहे. तसं प्रत्येकाला वेगळा वेगळा कलर, त्यामागचं शास्त्र आहे. तर हे सगळं खूप अभ्यास करण्यासारखं आहे. नारद मुनींचं कॅरेक्टरही तो खूप चांगलं तो अभिनय साकारतो तो कलाकार. आणि हे सगळी मंडळी नवीन आहेत, पण तुम्हाला अजिबात वाटणार नाहीत की नवीन आहेत. हे विद्यार्थी आहेत, आता ते मुरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे नाटक. जसं म्हणालीस की लोककला आणि कुठेतरी पासन झाली पाहिजे, पण लोकांनी पाहिलं पाहिजे तर ती पासन होईल. म्हणजे मी तर सांगेन की लहान मुलाला घेऊन या, लहान मुलांना घेऊन जा या नाटकाला. त्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल, म्हणजे एक चांगलं काहीतरी कथा पण बघायला मिळेल, प्लस त्यांना काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. त्यात तुम्ही लोककला पण कुठेतरी प्रमोट करता, त्यांना सांगता की लोककला पण असते आपल्याकडे. खरंच. आणि आता प्रबोधनला होतंय म्हणून ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या आवारात कुठे जर तुम्हाला पूजेला ह्या मंडळींना इन्व्हाइट करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही संतोष दादांना सांगू, ते त्यांचा पूर्ण चमू घेऊन तुमच्या सोसायटीमध्ये येतील, परफॉर्म करतील. तुमच्या मनानुसार त्यांना तुम्ही मानधन देऊ शकता आणि ते तुमच्यासाठी परफॉर्म करतात. आत्ताच त्यांनी मागच्या संडेला असं परफॉर्म केलं एका सोसायटीमध्ये. हो का? अरे खूप सुंदर. त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. म्हणजे ऑलमोस्ट 100-125 माणसं नाटक बघायला आली होती. अजून काय हवं? म्हणजे ही परंपरा आपली जी आहे दशावताराची, ती पुढे जाते ना, पुढच्या मुलांना कळते. ती मुलं सांगणार मोठी होऊन की आम्ही दशावतार बघितलेले आहे. बस झालं ना, अजून काय हवं? खूप मोठी जीत आहे ही खरं तर. तर प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. मी आवाहन करते तुम्हाला पॉडकास्टच्या निमित्ताने. तुम्ही यांना इन्व्हाइट करू शकता. तुमच्या सोसायटीच्या पूजा तर होतच असतात, सत्यनारायणची पूजा असते, तेव्हा तुम्ही यांना इन्व्हाइट करा. ते तुमच्यासाठी येऊन सादरीकरण करतील. तर येस. आणि अजून कुठलं तुला नाटक आठवतंय, बोलायचं आहे की पोट भरलंय की माझं आमच्याकडे भरपूर नाटकं आहेत आणि अशी येतच राहणार आहेत. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त आमच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करायचं आहे, सो दॅट ह्या गप्पा अशाच सुरू राहतील. त्यामुळे थँक्यू प्रेषित, थँक्यू सौरभ, आणि आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. बाय.